राम प्रहरी. आजचं चिंतनाचं शीर्षक आहे गणपती अगणितपती. गणपती म्हणजे गणांचा, म्हणजे माणसांचा नायक. पहिला पुरुष म्हणजे गणपती. गणपती आणि अगणितपती. प्रथम जेव्हा निर्मिती झाली तेव्हा पहिला पुरुष हा गणांचा पहिला म्हणून गणपती झाला. आणि प्रथम निर्मिती होण्या अगोदर हा जो पहिला पुरुष होता तो व्यक्त होण्या अगोदर तो अव्यक्तामध्ये होता, तेव्हा तो अगणितपती होता. म्हणजे जो गणितात येत नाही, मोजता येत नाही असा होता. म्हणजे प्रथम निर्माण झालेला तो गणपती, गणानाम गणपती, पहिला पुरुष. आणि पहिला पुरुष जन्माला यायच्या अगोदर माणूसच जन्माला आला नव्हता, तेव्हा हा जो प्रथम पुरुष आला तो येण्या अगोदर अव्यक्तामध्ये अगणितपती होता. गणित म्हणजे मॅथमॅटिक्स, अरिथमेटिक किंवा गणती गणती करायचे शास्त्र. म्हणून जन्माला जो पहिला पुरुष आला तो गणांचा पहिला म्हणून गणपती, गणांचा नायक झाला. आणि तो येण्या अगोदर तो अगणितपती होता, म्हणजे ज्याला जे मोजता येत नाही अशा ब्रह्माचा तो नायक होता. म्हणजे हा जो गणपती आहे हा व्यक्त झाल्यावर तो गणपती आहे, आणि अव्यक्तामध्ये तो अगणितपती होता किंवा अगणपती होता. म्हणजे जिथे फॉर्म नाही असा तो फॉर्मलेस नायक होता. म्हणून गणपती हा लीडर इन फॉर्म आणि अगणितपती किंवा अगणपती हा लीडर इन लाईट, म्हणजे प्रकाश नेता हा ब्रह्म असताना आहे. आणि ब्रह्मामधून विश्व निर्माण झाल्यानंतर पहिला जो आला गणांचा अधिपती तो गणपती हा लीडर इन फॉर्म. फॉर्म म्हणजे आकार. फॉर्म आणि आकारात जो जन्माला येतो तो गणपती. आणि त्या अगोदर तो फॉर्म आकार किंवा गुण त्या विरहित असतो, तेव्हा तो अगणितपती किंवा अगणपती. तर गणपती अगणितपती किंवा अगणपती असं हे आजचे चिंतन आहे. अप्रकट स्थितीत सर्व अस्तित्व एकाकार किंवा शून्याकार होते, बंद मुठ्ठी सारखे होते. बंद मुठीत काय आहे काय नाही याचा पत्ता लागणे शक्य नसते, तसे होते अप्रकट स्थितीतील जग. वेगळ्या अर्थाने ते अज्ञात होते. आकार गुणांचा अंदाज बांधता न येणारे म्हणून निर्गुण निराकारही होते. मोजता न येणारे, गणती न करता येणारे म्हणून अमेय अगणितही होते किंवा अगणही होते. अप्रकटावस्था म्हणजे इन्फिनिटी. अप्रकटावस्था म्हणजे इन्फिनिटी. म्हणून अप्रकट स्थितीत सर्व अस्तित्व एकाकार किंवा शून्याकार होते, बंद मुठ्ठी सारखे होते. बंद मुठ्ठीत काय आहे काय नाही याचा पत्ता लागणे शक्य नसते, तसे होते अप्रकट स्थितीतील जग. वेगळ्या अर्थाने ते अज्ञात होते. आकार गुणांचा अंदाज बांधता न येणारे म्हणून निर्गुण निराकारही होते. मोजता न येणारे, गणती न करता येणारे म्हणून अमेय अगणती किंवा अगणितही होते किंवा अगणही होते. म्हणजे मोजता न येणारही होतं किंवा अगणितही होते. अप्रकटावस्था म्हणजे व्यक्त न झालेली अवस्था म्हणजे इन्फिनिटी किंवा अनंतता. जेव्हा जसजसे ही इन्फिनिटी जसजशी प्रकट होऊ लागली, जसजसे अप्रकट ब्रह्म प्रकट होऊ लागले, भासू लागले, तसतसे ते साकार सगुण व स्वभावही बनले. प्रकट होताना आकार आला, गुण आला आणि भाव आला. मात्र तत्पूर्वी, प्रकटण्यापूर्वी, प्रकाशण्यापूर्वी ते केवळ अज्ञात होते. ते कसे आहे ते कळण्यासाठी प्रथम त्या अज्ञाताला स्पंदावे, जागृत व्हावे लागले. अज्ञात जगाला आपण कसे आहोत हे कळण्यासाठी प्रथम त्याला स्पंदावे लागले, जागृत व्हावे लागले. म्हणजे आपली अज्ञात अवस्था, सुप्तावस्था टाकावी लागली. त्यानंतर त्याचे वर्णन सुरू झाले. आणि एकदा का प्रकटीकरण सुरू झालं त्याच्यानंतर त्याचं वर्णन सुरू झालं. श्री रामदास स्वामी म्हणतात, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. यामध्ये स्पष्ट केले आहे की पहिला वेळेला गण माणूस जो, पहिला वेळेला गण किंवा माणूस जो,
तो त्यानंतर निर्माण झालेल्या सर्व गणांचा ईश राजा स्वामी आहे. मग पहिला वेळेला प्रकट झालेला माणूस हा त्यानंतर निर्माण झालेल्या गणांचा माणसांचा ईश राजा स्वामी आहे. येथे गण म्हणजे मानव. जेव्हा आपण गणती करतो किंवा गणपूर्ती करतो, कोरम मोजतो, तेव्हा आपण सभेला उपस्थित असलेल्या माणसांची संख्या मोजतो, त्यांची डोकी मोजतो. म्हणून येथे गण म्हणजे मानव असा अर्थ आहे. अप्रकट ब्रह्म प्रकट होताना प्रथम जो मानव निर्माण झाला तो ब्रह्माच्या प्रकटीकरणाचे सर्वच्या सर्व विशेष गुण क्वालिटीज यांचा विशेष लाभ झालेला अशा अर्थी गणांचा राजा व गुणांचा मालक ही गणाधीश व गुणाधीश आहे. प्रकटीकरणात जो पहिला मानव तो ब्रह्माच्या सर्व गुणविशेषांचा मालक आहे, राजा आहे आणि तो त्या गुणांचाही मालक आहे आणि त्या संपूर्ण ब्रह्माच्या वैशिष्ट्यांचाही मालक आहे. म्हणून प्रकटीकरणामध्ये पहिला जो मानव निर्माण झाला तो गणांचा पती अशा अर्थी आहे की तो सर्व ब्रह्माच्या विशेष लाभांचा मालक आहे आणि ब्रह्माच्या गुणांचाही तो मालक आहे. म्हणून प्रथम मानव हा गणपती आहे, गुणपती आहे. म्हणून गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. गणाचा अधीश म्हणजे सर्व गणांच्या आधी निर्माण झाला तो पुढील सर्व गणांचा अधीश म्हणजे मालक आहे आणि पुढील सर्व गणांच्या गुण आकार विशेषांचाही तो मालक आहे. म्हणून पहिला मानव हा गणांचा अधीश आहे, सर्व मानवांचा नायक आहे आणि सर्व मानवांच्या गुणांचाही तो मालक आहे म्हणून तो गुणपती आहे. म्हणून गणाधीश जो ईश सर्व गुणांचा म्हटलेला आहे. म्हणून जो गणाधीश असतो तो गुणाधीशही असतो. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, गणांचा अधीश तो ईश म्हणजे देव सर्व गुणांचा. म्हणून ईश सर्व गुणांचा याचा अर्थ आपण गुणाधीश करू शकतो. म्हणून गणाधीश जो ईश सर्व गुणांचा म्हणजे गणाधीश जो गुणाधीश आहे असा त्याचा अर्थ. जो गणांचा अधीश मालक असतो तो गुणांचाही मालक असतो किंवा गुणपती असतो. म्हणून गणपती हाच गुणपती, गणाधीश हाच गुणाधीश अशा अर्थी गणाधीश जो ईश सर्व गुणांचा या ओळीकडे पाहिलं पाहिजे. परंतु मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. म्हणजे प्रकट झालेला जो पहिला गण आहे, माणूस आहे, तो गणाधीश आहे आणि गुणाधीश आहे. पुढची ओळ आहे मुळारंभ तो आरंभ निर्गुणाचा. मुळारंभ आरंभ निर्गुणाचा. आता या ओळीकडे आपण वळूया. अज्ञात ज्ञातात येताना मानव ही त्याची आजवरची सर्वोच्च निर्मिती आहे हे लक्षात घेता पहिला मानव हा त्या पुढील सर्व मानवांचा आणि एकूणातच सर्व मानवी गुणांचाही स्वामी राजा म्हणून गणला गेला. म्हणूनच तो गणाधीश व गुणाधीशही झाला. unknown while came into reckoning, the first man has become first in all spheres, so is known as the king of all manifestation. Unknown while came into reckoning, अज्ञात जेव्हा ज्ञात म्हणून अस्तित्वात आलं, the first man has become first in all spheres, तेव्हा पहिला मानव हा सर्व क्षेत्रातील पहिला मानला गेला. so is known as the king of all manifestation, म्हणून तो सर्व व्यक्तत्वाचा सर्व व्यक्त जगाचा राजा मानला गेला. जेव्हा अव्यक्त व्यक्तात आले त्यावेळेला पहिला मानव जो जन्माला आला तो पहिला मानव सर्व क्षेत्रातील पहिला म्हणजे प्रथमाधीश किंवा प्रथम अधीश म्हणजे प्रथमाधीश मानला गेला. सो इज नोन ॲज द किंग ऑफ ऑल मॅनिफेस्टेशन, म्हणून तो संपूर्ण व्यक्ताचा राजा मानला गेला. अव्यक्त जेव्हा प्रथम व्यक्तत्वात आलं तेव्हा पहिला मानव हा व्यक्तत्वाचा राजा मानला गेला आणि तो राजा सर्व क्षेत्रातील सर्व गुणांचा अधिपती म्हणून गुणाधीशी मानला गेला. म्हणून जो गणाधीश तोच गुणाधीश हे
अव्यक्तातून व्यक्तात येताना जो पहिला मानव आला त्याचे वर्णन झाले. तर हे या मागील सूत्र आहे. आता काय, पहिला जो तो मान सन्मान आदर या दृष्टीने पाहू जाता परम आदरणीय पूजनीय वंदनीय समजला जातो. जो सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ तोच वरिष्ठ, ही जी आपली संकल्पना आहे ती याच्यातूनच आलेली आहे. पहिला जो तो मान सन्मान आदर या दृष्टीने पाहू जाता परम आदरणीय पूजनीय वंदनीय समजला जातो. म्हणून पहिला जो मानव तोच गणाधीश, तोच गुणाधीश, तोच प्रथम देव, तोच जय जय सौवेद्य आत्मरूपा, तोच देवा तुची गणेशू असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामध्ये जो पहिला असतो म्हणजे अव्यक्तातून जे पहिलं व्यक्तत्व येतं, तर अव्यक्तातून व्यक्त होताना जे पहिलं बाळ आलं, जो पहिला माणूस आला तो प्रथम आला कारणाने अत्यंत चैतन्याच्या प्रचंड भरतीतून आलेला असा तो पहिला मानव असल्यामुळे त्याच्यामध्ये अधिक दिव्यता प्रकाशमानता गृहीत धरली जाते. म्हणूनच पहिला मानव पहिला गण हाच गणपती, हाच गुणपती, हाच संपूर्ण व्यक्ततेचा प्रथम देव, हाच गणदेव, हाच गुणदेव, हाच प्रथमदेव, हाच सुसंवेद्य आत्मा म्हणून आत्मदेव. म्हणून परत ऐका, पहिला जो तो मान सन्मान आदर या दृष्टीने पाहू जाता परम आदरणीय पूजनीय वंदनीय समजला जातो. त्याच्यामध्ये अधिक दिव्यता प्रकाशमानता गृहीत धरली जाते. म्हणूनच त्याला देव देवता यांचे स्थान प्राप्त होते. म्हणून प्रथम प्रकटला गणनेत्र आला, रेकनिंग मध्ये आला, गणती ज्याच्यापासून सुरू झाली, फ्रॉम होम फर्स्ट काउंटिंग स्टार्टेड, ज्याच्यापासून शून्य फुटलं आणि 1 2 3 4 अशी गणना सुरू झाली, असा फ्रॉम होम फर्स्ट काउंटिंग स्टार्टेड, ज्याच्यापासून प्रथम गणना सुरू झाली तो देव गणपती गणाधीश व गुणाधीशही ठरला. श्री रामदास स्वामींनी म्हणूनच त्याला गौरविले आहे. ते म्हणतात गणाधीश जो ईश सर्व गुणांचा. सारा ब्रह्माच्या प्रकटीकरणातील सर्वप्रथम सर्वश्रेष्ठ व सकल गुणसंपन्न देव म्हणजे श्री गणपती. मात्र हा गणपती प्रकट पूर्व किंवा अप्रकट अवस्थेत, मात्र हा गणपती प्रकट पूर्व किंवा अप्रकट अवस्थेत ब्रह्मसगुण साकार निर्मितीत कार्यान्वित होण्यापूर्वी कोण होता, काय व कसा होता. मात्र हा गणपती प्रकट होण्यापूर्वी म्हणजे अप्रकट अवस्थेत किंवा ब्रह्म सगुण साकार निर्मितीमध्ये कार्यान्वित, ब्रह्म सगुण साकार निर्मितीमध्ये कार्य संपन्न होण्यापूर्वी हा प्रकट गणपती कोण होता, काय व कसा होता, त्याबाबत स्वामी म्हणतात मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. म्हणजे असे की मुळाच्या आरंभी म्हणजे सगुण साकाराच्या मुळाशी किंवा सगुण साकार पूर्व स्थितीत म्हणजे सगुण साकाराच्या मुळाशी, म्हणजेच वेगळ्या अर्थात निर्गुण निराकारात किंवा सगुण साकार पूर्व स्थितीत, सगुण साकार अस्तित्वात येण्यापूर्वी किंवा सगुण साकाराच्या मुळाशी म्हणजेच निर्गुणामध्ये मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. म्हणून मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा म्हणजे असे की मुळाच्या आरंभी म्हणजे सगुण साकाराच्या मुळाशी किंवा सगुण साकार पूर्व स्थितीत प्री स्टेट मध्ये तो निर्गुणाची सुरुवात होता. नीट समजून घ्या, हे सारे एक बिंदू आहे, मानव बिंदू आहे, ज्याच्यापासून वर सगुण साकार आणि ज्याचे खाली निर्गुण निराकार आहे. म्हणजे समजा एक आपण पातळी आहे, एक आपण लेव्हल आहे, त्या लेव्हलच्या वर सर्व आकार आहेत आणि त्या लेव्हलच्या खाली आकार गुण नाहीत. म्हणजे एका विशिष्ट बिंदूच्या वर सगुण साकार आहे आणि त्या बिंदूच्या खाली लगेच निर्गुण निराकार आहे. एक बिंदू आहे, मानव बिंदू आहे, ज्याच्यापासून वर सगुण साकार आणि ज्याचे खाली निर्गुण निराकार आहे. या बिंदूच्या वर प्रथम प्रकटला म्हणून हा सगुण साकार आदिदेव म्हणून सर्व गण गुण आकार भाव यांचा स्वामी म्हणून या बिंदूच्या वर प्रथम प्रकटला म्हणून
हा सगुण साकार आदिदेव म्हणून सर्व गण गुण आकार भाव यांचा स्वामी म्हणून गुणाधीश गणाधीश प्रथम देव झाला. मात्र या बिंदूच्या खाली म्हणजे वरून खालच्या दिशेने किंवा प्रकटीकरणाच्या बिंदूच्या लगेच खालच्या बाजूने अप्रकट स्थिती अगदी मुळापर्यंत गेली. मात्र या बिंदूच्या खाली लगेचच निर्गुण सुरू होते, म्हणून तो मूलतः निर्गुणाचाही आरंभ आहे. थोडक्यात म्हणजे ज्या अर्थी तो सगुण साकार म्हणून वर आला, त्या अर्थी तो निर्गुण निराकारामध्ये सुद्धा जो प्रथम वर आला, तो ज्या अर्थी प्रथम वर आला त्या अर्थी निर्गुण निराकारामध्ये सुद्धा त्याचं स्थान प्रथमच होतं. म्हणजे बघा, आता पाणी आहे, पाण्याच्या तळातून बुडबुडा वर येतो. तो बुडबुडा जोपर्यंत पाण्याच्या पृष्ठभागावर येत नाही तोपर्यंत तो बुडबुडा पाण्यातूनच पाण्याच्या पातळीपर्यंत म्हणजे विशिष्ट लेव्हल पर्यंत खालून वर येत असतो. म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागाच्या खाली निर्गुण निराकार आहे. तळातून एक बुडबुडा वर आला आणि तो बुडबुडा जो तळातून वर आला तो निर्गुण निराकारातून वर येणारा प्रथम बुडबुडा आहे. परंतु तो बुडबुडा म्हणून तेव्हा दिसत नाही, म्हणून निर्गुण निराकारातून तळातून जो बिंदू वर येतो तो पृष्ठभागावर येईपर्यंत तो दिसला नाही तरी सुद्धा निर्गुण निराकारातून म्हणजे तळातून वर जो प्रथम आला तो प्रकट होण्यापूर्वीच्या आधीच्या स्थितीत तो निर्गुण निराकारातील प्रथम देव होता. आणि बुडबुडा म्हणून जेव्हा तो वर आला तर तो दिसायला लागला, म्हणून तो गणपती गुणपती असं आपण त्याला म्हणू शकलो. म्हणून निर्गुण निराकारातूनच सगुण साकाराची सुरुवात जिथे झाली त्या सुरुवातीचा बिंदू सगुण साकार म्हणून दिसण्यापूर्वी निर्गुण निराकाराचा प्रथम देव होता आणि तोच दिसायला लागल्यानंतर सगुण साकारात तो गणपती झाला, गुणपती झाला, गुणाधीश झाला, प्रथम देव झाला, आत्मदेव झाला. थोडक्यात म्हणजे आत्म्याला आत्म्याची ओळख होईपर्यंत आत्मा हा ब्रह्मस्थितीत निर्गुण निराकार असतो. आणि जेव्हा तो आत्मा म्हणून समजला जातो तेव्हा तो समजला रेकनिंग मध्ये आला, म्हणून तो प्रथम देव झाला, तो गणपती झाला, गुणपती झाला, गणाधीश झाला आणि प्रथम देव म्हणून जय जय सुसौवेद्या आत्मरूपाही झाला. म्हणून आत्मा हाच गणपती, हाच गुणपती, हाच गणपती, आत्मा हाच प्रथम देव, आत्मा हाच गुणपती, हाच गणपती कधी मानला गेला? जेव्हा सगुण साकारात एखादा पहिला माणूस आला तेव्हा. परंतु सगुण साकारात पहिला माणूस येण्या अगोदर तोच निर्गुण निराकारामधला गणपती नव्हता तर अगणितपती होता, म्हणजे मोजता न येणारा होता. तो गुणपती नव्हता तर अगुणपती म्हणजे निर्गुणाचा पती होता. तो आकारपती नव्हता तर तो निराकारपती होता. तो भावपती नव्हता तर तो अभावपती होता. म्हणून निर्गुण निराकार ब्रह्मामध्ये जो अगुणपती किंवा निर्गुणपती आहे, जो निराकारपती आहे, जो निर्भावपती आहे, जो मोजता न येणारा अमेय आहे, तोच सगुण साकारात प्रथम आल्यानंतर तोच गणपती गुणपती गणाधीश आत्मदेव झाला. थोडक्यात म्हणजे गणपती हाच निर्गुण निराकारातला सुद्धा प्रथम आहे आणि सगुण साकारातला सुद्धा दिसायला तो प्रथम लागला, म्हणून तोच ही प्रथम आहे. म्हणून स्वामी रामदास म्हणतात, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. म्हणजे सगुण साकार भावरूपात आल्यानंतर जो पहिला मानव आला, गण आला, तोच गणाधीश, तोच गुणाधीश, तोच प्रथम देव, तोच आत्मदेव. परंतु जेव्हा आकार निर्मिती नव्हती त्या निर्गुणामध्ये सुद्धा निराकार निर्गुण निर्भाव म्हणून तोच देव होता ज्याला आपण गणपती म्हणतो. म्हणून या दोन्ही वळींचा अर्थ लक्षात घ्या. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, आकारात आलेला गण हा गणाधीश आहे आणि तो गुणाधीश आहे. परंतु तो आकारात दिसण्यामध्ये दृष्टीस येण्यापूर्वी तोच मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, तोच निर्गुणाचा मूळ आरंभ आहे. म्हणजे निर्गुणाचा मूळ आरंभ
तोच सगुणातला पहिला देव गणपती, गुणपती, गणाधीश हा त्याचा अर्थ आहे. म्हणून परत लक्षात घ्या, नीट समजून घ्या. हे सारे एक बिंदू आहे, मानव बिंदू आहे, ज्याच्यापासून वर सगुण साकार आणि ज्याचे खाली निर्गुण निराकार आहे. या बिंदूच्या वर प्रथम प्रकटला म्हणून हा सगुण साकार आदिदेव म्हणून, सर्व गण गुण आकार भाव यांचा स्वामी म्हणून गणाधीश गुणाधीश प्रथम देव झाला. मात्र या बिंदूच्या खाली वरून खालच्या दिशेने किंवा प्रकटीकरणातून अप्रकट स्थितीत लगेचच निर्गुण सुरू होते, म्हणून तो मूलतः निर्गुणाचाही आरंभ आहे. सारांश, गणपती हा प्रकटीकरणानंतरचा प्रथम देव असून प्रकटीकरणापूर्वीही निर्गुणाचा आरंभ म्हणून तो निर्गुण रूपातला प्रथम देवच आहे. गणपती हाच सगुण साकार व निर्गुण निराकार म्हणून प्रथम देव आहे. सारांश, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, त्याचा केवळ आणि केवळ अर्थ इतकाच आहे की गणपती हाच सगुण साकार व निर्गुण निराकार म्हणून प्रथम देव आहे. एक आकार गुणयुक्त प्रकाशमानता आहे. म्हणजे सगुण साकारातला गणपती हा आकारात आणि गुणामध्ये आला आणि तेजस्वी आहे. म्हणून गणपती जो सगुण साकारातला पहिला देव आहे तो आकारयुक्त, गुणयुक्त आणि प्रकाशमान आहे. म्हणजे सगुण साकार गणपती हा आकार गुण याने युक्त आणि प्रकाशमान आहे. तर दुसरा म्हणजे निर्गुणातला जो आहे तो मात्र केवळ प्रकाशमान आहे, तो मात्र फक्त उजेड आहे. लक्षात घ्या, एक आकार गुणयुक्त प्रकाशमानता आहे तर दुसरी केवळ प्रकाशमानता आहे. म्हणजे लाईट इन फॉर्म म्हणजे गणपती, तसेच लाईट विदाउट फॉर्म ऑर ओनली लाईट म्हणजे ही दिव्यत्व. म्हणजे प्रकाश जेव्हा फॉर्म मध्ये येतो, गुण आकारात येतो, तेव्हा लाईट इन फॉर्म म्हणजे गणपती, तसंच लाईट विदाउट फॉर्म और ओनली लाईट म्हणजे ही दिव्यत्व, देवच पण आकाररहित, गणनारहित अनंत देवच, अगणित दीप्तीच होय. एक आहे गणपती, दुसरा आहे अगणितपती. म्हणून सगुण साकारात जो आला तो लाईट इन फॉर्म, लाईट इन फॉर्म म्हणजे प्रकाश आहे, तो आकार आणि गुण या फॉर्म मध्ये आला. म्हणून लाईट इन फॉर्म म्हणजे गणपती आणि लाईट विदाउट फॉर्म और ओनली लाईट आणि आकार रहित प्रकाश किंवा फक्त प्रकाश म्हणजे दिव्यत्व, देवच पण आकार रहित, गणना रहित अनंत देवच, अगणित दीप्तीच होय. एक आहे गणपती, दुसरा आहे अगणितपती. म्हणजे निर्माण झालेला आकार गुणयुक्त तो गणपती आणि निर्माण होण्या अगोदर केवळ आणि केवळ प्रकाशमान जो आहे तो अगणितपती. कारण त्याला आकार नाही, गुण नाही, त्यामुळे त्याला मोजता येत नाही, समजता येत नाही. म्हणून जो समजुतीत आला तो गुण आकारयुक्त प्रकाश आहे आणि जो समजुतीत येत नाही तो अव्यक्तामधील केवळ आणि केवळ शुद्ध प्रकाश आहे. म्हणून अव्यक्तातील शुद्ध प्रकाश हा अनंत देव, अगणित दीप्तीच होय. जो प्रकाश मोजता येत नाही, ज्याचा थांग पत्ता लागत नाही, ज्या प्रकाशाचा आगापिछा समजत नाही, असा निर्गुणातील जो अगणितपती आहे तो सगुणात मात्र आकार आणि गुणामध्ये येऊन सुद्धा प्रकाशमान असतो, तेव्हा तो गणपती असतो. थोडक्यात म्हणजे गणपती हा समजण्यायोग्य आहे कारण त्याला आकार गुण आहे आणि तो प्रकाशमान आहे. परंतु अगणितपती किंवा अगणपती हा समजण्यायोग्य नाही कारण त्याला गुण आकार नाही, फक्त आणि फक्त तो ब्रह्म प्रकाश म्हणून आहे. तरीही सगुण साकारातील गणपती हाच निर्गुण निराकारातील ब्रह्म किंवा ब्रह्मप्रकाश समजावा. तर हा आहे गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, याचा अर्थ. आता पुढे एक आहे गणपती, दुसरा आहे अगणितपती. पहिला सगुण साकाराचा प्रथम देव म्हणून निश्चित, तर दुसरा निर्गुण निराकाराची सुरुवात, प्रथम देव मुळारंभ परंतु अनिश्चित देव. अनिश्चित का? कारण गुण आकार नसल्यामुळे त्याचा आपल्याला कयास
किंवा त्याची जी एखादी परिमिती, त्याचं प्रमाण आपण मांडू शकत नाही. म्हणून एक आहे गणपती, दुसरा आहे अगणितपती. पहिला सगुण साकाराचा प्रथम देव म्हणून निश्चित, तर दुसरा निर्गुण निराकारची सुरुवात, प्रथम देव मुळारंभ परंतु अनिश्चित देव. म्हणजे गणपती इज डेफिनेट लाईट इन फॉर्म. म्हणजे गणपती इज डेफिनेट लाईन इन फॉर्म और मॅनिफेस्टेशन. म्हणजे गणपती हा निश्चित निश्चित प्रकटावस्थेतला उजेडातील आकार आहे. गणपती इज डेफिनेट लाईट इन फॉर्म और मॅनिफेस्टेशन. म्हणजे गणपती हा एक निश्चित आकारयुक्त प्रकाश आहे किंवा उत्पत्तीतील निश्चित जाणवणारा, परिमितीत जाणवणारा असा प्रकाश आहे. म्हणून गणपती इज डेफिनेट लाईट इन फॉर्म और मॅनिफेस्टेशन. म्हणून गणपती हा निश्चित आकार असलेला उजेड प्रकाश देव आहे. गणपती इज डेफिनेट लाईट इन फॉर्म और मॅनिफेस्टेशन. म्हणजे गणपती हा प्रकटीकरणातला निश्चित उजेड असलेला देव आहे. अँड इन्फिनिट लाईट इज अगणपती और अगणितपती इन प्री मॅनिफेस्टेशन स्टेट. आणि अप्रकटावस्थेत किंवा प्रकटपूर्व अवस्थेत, थोडक्यात म्हणजे प्रकटपूर्व अवस्थेत जो अनंत प्रकाश युक्त आहे परंतु ज्याला आकार नाही, तोच प्रकटावस्थेत प्रकाशयुक्त आणि आकार असलेला देव आहे. म्हणून गणपती इज डेफिनेट लाईट इन फॉर्म और मॅनिफेस्टेशन अँड इनडेफिनेट लाईट इज अगणपती और अगणितपती इन प्री मॅनिफेस्टेशन स्टेट. म्हणजे प्रकटीकरणानंतर उजेडयुक्त आकार म्हणजे गणपती आणि प्रकटीकरणापूर्वी उजेडयुक्त परंतु गुण आकार रहित अनंत प्रकाश म्हणजे अगणितपती. म्हणूनच ज्ञात देव तो गणपती व अज्ञात देव तो अगणितपती. म्हणूनच जो ज्ञातातला देव आहे तो गणपती आहे, तो प्रकटीकरणातला देव आहे. आणि जो अज्ञातातला म्हणजे प्रकटीकरणापूर्वी ब्रह्माचा देव आहे तो अगणितपती आहे. म्हणून लक्षात घ्या, ब्रह्मणस्पती म्हणतात, गणपतीला ब्रह्मणस्पती म्हणतात. म्हणजे ब्रह्माचा पती तो ब्रह्मणस्पती. ब्रह्मणस्पती हा अव्यक्तावस्थेतला ब्रह्माचा देव आहे आणि व्यक्त झाल्यानंतर हाच ब्रह्मणस्पती गुणपती गणपती म्हणून स्वाभाविकपणे सगुण साकार गणपती झाला. म्हणून गणपतीला ब्रह्मणस्पती म्हणतात. ब्रह्म हे अज्ञात आहे आणि अज्ञात ब्रह्मातला अज्ञात देव म्हणजे ब्रह्म प्रकाश युक्तता म्हणून तो ब्रह्मणस्पती. परंतु अज्ञातातून विश्व निर्माण झाले की त्याच्यातून प्रकाशमान असा जो प्रथम गण झाला तो गणपती, तो माणसाच्या बुद्धीच्या कक्षेत येणार आहे. म्हणून माणसाच्या बुद्धीच्या कक्षेत सगुण साकारातला जो प्रथम देव आला तो गणपती आणि माणसाच्या बुद्धीच्या कक्षेत न येणारा केवळ ब्रह्मरूप प्रकाश असणारा असा तो अगणितपती किंवा अगणपती. म्हणजे सगुण साकार गणपती हा निर्गुण निराकार अगणपती आहे किंवा अगणितपती आहे. सगुण साकार असल्यामुळे काहीतरी त्याच्याबद्दल बोलणे शक्य होते आणि निर्गुण निराकार असले की केवळ आणि केवळ फक्त उजेडाचीच जाणीव होते. तरी सुद्धा ज्ञातदेव तो गणपती म्हणजे प्रकटीकरणात आहे तो गणपती व ज्ञातदेव म्हणजे प्रकटीकरणापूर्वी जो आहे तो अगणितपती किंवा अगणपती. आता पुढे बंद मुठ्ठी म्हणजे अज्ञातावस्था, ध्यानावस्था. बंद मुठ्ठी म्हणजे अज्ञातावस्था, ध्यानावस्था. लक्षात घ्या, तुमची जेव्हा मुठ्ठी बंद आहे तेव्हा त्या मुठ्ठीत काय आहे याच्याबद्दल तुम्हाला काही पत्ता नसतो. तेव्हा बंद मुठ्ठीतलं जेव्हा ध्यान चालू असतं तेव्हा ब्रह्म हे बंद आहे. ब्रह्म हे जाणीवेच्या पलीकडे आहे, ते स्पर्शाच्या पलीकडे आहे, ते चिंतनाच्या पलीकडे आहे, ते सर्वापार आहे.
एवढंच आपण जाणू शकतो. म्हणून ब्रह्माबद्दल ध्यान असू शकते, जसं बंद मुठीबद्दल ध्यान असू शकते. पण एकदा का मूठ उघडली की त्या मुठीतून जे बाहेर येतो ते विषय रूपाने गुण आकार रूपाने येतं. तेव्हा मात्र विषय रूपाने आणि गुणाकार रूपाने जे बाहेर येतं तेव्हा मात्र त्याकडे पाहणारा त्या विषयाचा आणि गुणांचा उपभोक्ता म्हणून, तो द्रष्टा, तो ज्ञाता, तो श्रोता म्हणून स्वाभाविकपणे कर्ता म्हणून जन्माला येतो. तर पुढे ऐका, बंद मुठ्ठी म्हणजे अज्ञात अवस्था, ध्यानावस्था. बंद मुठ्ठीबद्दल आपण काहीच करू शकत नाही. मुठ्ठी बंद आहे एवढंच ध्यानात ठेवून आपण शांत बसू शकतो. तसंच ब्रह्माबाबत आपण काहीच करू शकत नाही. ब्रह्माबाबत ब्रह्मासारखेच आपण मौन शांत निवांत बसू शकतो. म्हणून बंद मुठ्ठी म्हणजे अज्ञात अवस्था, आणि अज्ञात अवस्थेमध्ये साधक हा केवळ आणि केवळ अज्ञाताला अज्ञात मानून शांतपणे ध्यानात बसू शकतो. बंद मुठ्ठी म्हणजे अज्ञातावस्था किंवा ध्यानावस्था. ज्ञातावस्था म्हणजे ध्यानातून बाहेर येणे. जेव्हा ज्ञात होतं तेव्हा माणूस ध्यानातून बाहेर येतो. ध्यान असतं तेव्हा समोर संपूर्ण बंद असतं, आणि ध्यानातून बाहेर येतो तेव्हा समोरचे जे बंद आहे ब्रह्म ते प्रकटावस्थेत येते. म्हणून बंद मुठ्ठी म्हणजे अज्ञातावस्था, ध्यानावस्था. ज्ञातावस्था म्हणजे ध्यानातून बाहेर येणे, मी माझेपणावर येणे. मी तू रहित ध्यान असते. म्हणून जिथे ध्यान आहे तिथे बंद मुठ्ठी आहे, तिथे मी तू रहितपणा आहे. म्हणून मी तू रहित ध्यान असते. ज्ञान मात्र द्वैती असते. ज्ञान मात्र माझं तुझं असतं आणि ध्यान मात्र माझ्या तुझ्यापणाशिवाय असते. बंद मुठ्ठी म्हणजे अज्ञात अवस्था. अज्ञात अवस्थेत ध्यान असतं. जेव्हा ध्यान असते तेव्हा मी तू रहितता असते, आणि जेव्हा ज्ञात येते तेव्हा बंद मुठ्ठी उघडली जाते. म्हणजे ब्रह्म ओपन होऊन त्याच्यातून सगुण साकार येतं. म्हणून अज्ञात अवस्था म्हणजे ध्यानावस्था, आणि ज्ञानावस्था म्हणजे सगुण साकार विश्वाबद्दलची जाणीव म्हणजे द्वैतावस्था. म्हणून मी तू रहित ध्यान असते, ज्ञान मात्र द्वैती असते. बंद मुठ्ठी हापूस आंबा आहे. जेव्हा आपण नुसता हापूस आंबा बघतो तर तो बंद मुठ्ठी सारखा आहे. म्हणजे बंद मुठ्ठीत काय आहे काय नाही माहित नाही. हापूस आंबा आहे, बाहेरून आकर्षक दिसतोय, त्याच्या आतमध्ये काय आहे हे ज्याने प्रथम पाहिले नाही त्याला फक्त तो आकर्षक आहे एवढाच दिसेल बाहेरून, पण त्याच्या आतल्या गोष्टीचं त्याला ज्ञान नाही. म्हणजे ब्रह्म सुद्धा आकर्षक आहे, हापूस आंबा सुद्धा आकर्षक आहे. ब्रह्म सुद्धा बंद मुठीसारखा आहे, हापूस आंबा सुद्धा जोपर्यंत झाडावर इंटॅक्ट आहे तोपर्यंत बंद मुठ्ठीसारखा आहे. बंद मुठ्ठी हापूस आंबा आहे ज्याचा उपभोक्ता गैरहजर आहे. आता हापूस आंबा पाहणारा जो आहे त्याला तो छान दिसतो, पण बाकी तो कसा आहे हे त्याला माहित नाही, कारण हापूस आंबा बंद मुठ्ठीसारखा आहे. मग एखादा माणूस नुसताच आंब्याकडे पाहत राहतो, जसा एखादा माणूस नुसतंच असणेपणा पाहत राहतो. असणेपणा पाहणारा जेव्हा उतावीळपणे काय आहे ते शोधायला जातो तेव्हाच असणेपणा पाहणारा उतावीळ होतो आणि तो आंबा काढून फोडू पाहतो. म्हणून आंब्यात काय आहे हे जाणण्याची इच्छा म्हणजे ज्ञानावस्था. ब्रह्मात काय आहे हे जाणण्याची इच्छा म्हणजे ज्ञानावस्था. जिथे ज्ञानावस्था आहे तिथे द्वैत आहे, आणि जिथे ध्यानावस्था आहे तिथे अद्वैत आहे. पुन्हा समजून घ्या, बंद मुठ्ठी हापूस आंबा आहे ज्याचा उपभोक्ता गैरहजर आहे. मात्र हापूस आंब्याचा उपभोग घ्यावा असं जाणणारा उपभोक्ता असेल तेव्हा त्याला हापूस आंबा म्हणजे काय माहित आहे. तो लगेच जातो आणि तो हापूस आंबा काढून खायला बघतो. म्हणून बंद मुठ्ठी हापूस आंबा आहे ज्याचा उपभोक्ता गैरहजर आहे. मात्र उपभोक्ता असेल तेव्हा मुठ्ठी बंद असण्याची, हापूस आंबा उपलब्ध असण्याची शक्यता दुर्मिळ असते. आता काय, हापूस आंबा आहे तेव्हा उपभोक्ता नाही, पण उपभोक्ता असेल तेव्हा मुठ्ठी बंद असण्याची
हापूस आंबा लावण्याची शक्यता कमी आहे. याचा अर्थ असा, जेव्हा माणूस ज्ञानावर येतो, द्वैतावर येतो, जिज्ञासेवर येतो, तेव्हा त्याच्या हातून ब्रह्म निसटते, ब्रह्म असते, तेव्हा ध्यान असते आणि ब्रह्माबद्दल जाणण्याची इच्छा निर्माण होते, तेव्हा ब्रह्म प्रकट होते. परंतु मूळ ब्रह्माची जी अनाकलनीय अवस्था असते ती नष्ट झाल्यामुळे नंतर जे कळते ते ब्रह्माबाबत काहीसे कळते. पूर्ण ब्रह्म कळण्याच्या पलीकडे आहे, जसा पूर्ण नुसता आंबा कळण्याच्या पलीकडे आहे. बंद मुठ्ठीसारखं ब्रह्म आहे, एखाद्या हापूस आंब्यासारखं ब्रह्म आहे. ब्रह्म हे ब्रह्म म्हणून जोपर्यंत पाहताय तोपर्यंत ज्ञान आहे. ब्रह्माबाबत चाळवाचाळव झाली, जिज्ञासा निर्माण झाली की ब्रह्म हे ब्रह्म म्हणून पाहणं आणि बंद मुठ्ठीसारखा आंबा पाहणं किंवा बंद मुठ्ठीकडे बंद मुठ्ठी म्हणून पाहणं, आंब्याकडे नुसता आंबा म्हणून पाहणं, हे ध्यान आहे. पण तू आंब्याशी, ब्रह्माशी, मुठ्ठीशी छेडछाड करावी वाटते तेव्हा ध्यान जाते आणि ज्ञान येते. ध्यान अद्वैत आहे आणि ध्यान अद्वैत आहे आणि ज्ञान द्वैत आहे. हे पुन्हा सांगतो. बंद मुठ्ठी हापूस आंबा आहे, त्याचा उपभोक्ता गैरहजर आहे. मात्र उपभोक्ता असेल तेव्हा मुठ्ठी बंद असण्याची, हापूस आंबा उपलब्ध असण्याची शक्यता दुर्मिळ असते. कारण हापूस आंबा ही निर्गुण निराकार अनंतता आहे आणि शहाणा उपभोक्ताही आहे. कारण हापूस आंबा निर्गुण निराकार अनंतता आहे आणि शहाणा आणि उपभोक्ता जेव्हा शहाणा आहे तेव्हा ज्ञाता ध्यानात आहे असे असणे मोलाचे आहे. म्हणून ब्रह्म आहे आणि त्याला जाणू इच्छिणारा फक्त ब्रह्माच्या ध्यानात आहे. बंद मुठ्ठी आहे, तिला जाणू इच्छिणारा फक्त त्या बंद मुठ्ठीच्या ध्यानात आहे. हापूस आंबा आहे, त्याला जाणू इच्छिणारा फक्त हापूस आंब्याचं ध्यान लावून आहे. परंतु हे जेव्हा ध्यान सुटतं तेव्हा ब्रह्म फुटतं, मुठ्ठी सुटते आणि अर्थातच आंबाही मोकळा होतो, फुटतो. तेव्हा जरी आपणाला काही कळलं तरी ते द्वैताचं ज्ञान आहे. म्हणून म्हटलेलं आहे हापूस आंबाही आहे आणि शहाणा उपभोक्ताही आहे, ज्ञाता ध्यानात आहे असे असणे मोलाचे आहे. जो जाणू इच्छितो तो फक्त ध्यानात असणं महत्वाचं आहे. ज्ञाता ज्ञानाच्या दिशेने वळला की द्वैत सुरू झाले. म्हणून ज्ञान हे द्वैत आहे आणि ध्यान हे अद्वैत आहे. अशा अर्थाने गणपतीकडे सुद्धा ध्यान म्हणून जो पाहतो त्याला गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा हे ध्यानात कळतं आणि त्याच ध्यानात त्याला हेही कळतं मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. म्हणून ज्याला आपण आत्मा म्हणतो तो गणपती आहे आणि आत्मा हा गणपती म्हणून कळण्यासाठी अव्यक्ताला व्यक्त व्हावं लागलं. परंतु अव्यक्त व्यक्त होण्यापूर्वी हा जो आत्मा आहे तो त्यापूर्वी ब्रह्म आहे. आत्मा हा गणपती आहे आणि प्रकटीकरणापूर्वी हा गणपती ब्रह्मणस्पती म्हणजे ब्रह्मच आहे. म्हणून ब्रह्म आहे, ब्रह्मणस्पती आहे, विश्व आहे, गणपती आहे. पण तू गणपती आणि ब्रह्मणस्पती सगुण साकार आणि निर्गुण निराकार हे फक्त आहे पण जो पाहतो तोच ध्यानावस्थेत असतो. काय आहे म्हणून जो पाहायला जातो तो ज्ञानात येतो आणि द्वैतात येतो. म्हणून द्वैत हा शाप आहे आणि सर्व शापांचा उशाप अद्वैत आहे. सर्व ज्ञानांचं ज्ञान ध्यान आहे आणि ध्यानावस्थेमध्ये केवळ असणे पण आहे, कैवल्य प्राप्ती आहे आणि हाच तो गणपती अगणितपती मधला मोक्षाचा धागा आहे. केवळ असा, केवळ असा, केवळ असा, ध्यानात असा, ध्यानात असा, ध्यानात असा ब्रह्म आहे, त्याचं ध्यान करणार आहे. बंद मुठ्ठी आहे, त्याचं ध्यान करणार आहे. हापूस आंबा आहे, त्याचं ध्यान करणार आहे. पण तू ध्यान करणारा जेव्हा ज्ञानात येतो तेव्हा तो उपभोक्ता बनतो आणि एकदा का तो उपभोक्ता बनला की द्रष्टा, दृश्य, दर्शन, श्रोता, श्राव्य, श्रवण अशा तऱ्हेची त्रिपुटी जी मुळात अस्तित्वात नाही ती आल्यासारखी वाटते. आणि तेव्हा मात्र ज्याचा जन्मच झाला नाही अशा विश्वाबद्दल, अशा अजात विश्वाबद्दल मग काहीतरी तिथे काहीतरी आहे, तिथे काहीतरी आहे, तिथे काहीतरी आहे
असं भासमान द्वैत जाणवायला लागतं. म्हणून इथे काही जन्मच झाला नाही. हा जो अजातवाद आहे त्याचा अर्थ एवढाच आहे, ब्रह्म आहे, ध्यान चालू आहे. आता कोण ध्यान करतं हेही सांगता येणार नाही. ब्रह्म आहे, ध्यान चालू आहे. हापूस आंबा आहे, ध्यान चालू आहे. बंद मुठ्ठी आहे, ध्यान चालू आहे. म्हणजे आहे आहे आणि ध्यान आहे. परंतु काय आहे म्हटलं की ध्यान करणारा मीपणात येतो, आणि जेव्हा मीपणात येतो तेव्हा लागलेला शोध हा मीपणाचा असतो. तो अज्ञाताचा शोध नसतो. ज्ञाताचा शोध ज्ञातातच लागतो, आणि अज्ञाताचा शोध न लागणाऱ्या स्थितीत राहणे म्हणजेच ध्यान. पुन्हा नीट काळजीपूर्वक हे समजून घ्या. आणि गणपती अगणपती गणाधीश जो सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, हे सर्व नीट समजून घ्या. आणि शक्य झालं तर ध्यानात राहा. ध्यानात असा नव्हे, ध्यानात ध्यान म्हणून ध्यानी म्हणून फक्त आणि फक्त जसे आहात तसे असा. तेव्हाच तुम्हाला गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, म्हणजे निर्गुणाचा जो ब्रह्मणस्पती तोच सगुण साकारातला गणपती, हा रामदास स्वामींनी सांगितलेला फार महत्वाचा अर्थ तुम्हाला या चिंतनातून स्पष्ट होण्यास मदत होईल. तेव्हा ध्यानात असा, ध्यानात राहा, ध्यानात असा, ध्यानात राहा. ध्यान चिंतनात सदा नित्य तू असावे, आत्मशोधनात सदा नित्य तू असावे. एवढंच. आत्म्याचा शोध म्हणजे करायचं काही नाही, फक्त त्या संपूर्ण गोष्टीच्या आत जो मूळ स्पंद आहे त्याला आत्मा म्हणा, आणि त्या मूळ स्पंदाकडे लक्ष देऊन राहा. सोप्या मार्गाने आपल्या श्वासाकडे नीट लक्ष द्या. आणि असा तेव्हा तुम्हाला गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, म्हणजे सगुण साकारातला गणपती तोच निर्गुण निराकारातला ब्रह्मातला ब्रह्मणस्पती, हे रामदासांनी जे सांगितलं आहे त्याचा बोध तुम्हाला निश्चित या चिंतनातून होऊ शकेल. धन्यवाद. अस्तु. सुप्रभात. सर्वांना शुभ दिन.